इन हाऊस एकाच रूपमध्ये कंट्रोल टेम्परेचरमध्ये आपण उगवतो आणि फार्म टू टेबल तिथनं तयार करून इथे टेबलवरती सर्व करतो. हे मस्टर्ड आहे, या हनी सॉसमध्ये डीप करायचं आणि याची मजा घ्यायची. सर्व करतो. जे सॅलेड वगैरे असतात ते सगळे इथूनच कट होतात आणि तुमच्या टेबलवर येतात. म्हणजे शेतापासून ताटापर्यंतची सर्व्हिस आहे. ते ज्यूस प्यायला तुम्हाला इथेच यावं लागेल, कारण ते इथेच बनतं आणि इथेच सर्व केलं जातं. आम्ही होतो स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मठिकाणी, त्यांच्या घरी, त्यांच्या वाड्यावर. गाईस, तुम्हाला सांगतो, तिथे आम्ही गेलो होतो अर्ध्या तासासाठी, पण तिकडे 2-2.5 तास कसे गेले ना आमचं आम्हाला कळलं नाही. आणि मग लागली जोराची भूक. मग आलो आम्ही नाशिकमधल्या अशाच एका सुंदर ठिकाणी, जिथे तुम्ही मनसोक्त ताव मारू शकता, नाशिकच्या फेमस मिसळवर. ते ठिकाण आहे ग्रेप एम्बेसी. इथे फक्त मिसळच नाही तर आणखी बऱ्याच गोष्टी मिळतात. बऱ्याच गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत. त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तयार आहात ना? चला बघूया. या. काय भारी एम्बियन्स आहे ना. वर द्राक्ष लागली आहेत, खाली आपण मिसळ खातोय आणि मिसळमध्ये स्वीट डिश म्हणून द्राक्ष दिली जात आहेत. क्या बात आहे. नाशिक मधलं खूप छान ठिकाण आहे हे. आपले बरेचसे क्लायंट आहेत, ते मिसळ खायला येतात आणि इथली द्राक्ष खातात, त्यामुळे फार कमी द्राक्ष इथे उरली आहेत. पण हे खूप भारी आहे. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिन नुकताच आपण साजरा केला, पण मला असं वाटतं की मराठी भाषेसोबतच मराठी माणसाचा देखील गौरव होणं फार गरजेचं आहे. ज्या मराठी माणसांनी व्यवसायामध्ये आणि विविध क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, नवीन नवीन प्रयोग केलेत आणि मराठी पण आपलं सिद्ध केलं आहे, तर अशातलेच एक किरण पिंगळे सर आपल्यासोबत आहेत. ग्रेप एम्बेसी नावाचा त्यांचा एक प्रकल्प नाशिक शहरामध्ये आहे, जो बराच प्रसिद्ध आहे. आम्ही इथे फक्त मिसळ खायला आलो होतो आणि 2-4 गोष्टींसाठी, पण इथे आल्यानंतर मला आज कळलं की इथे यांनी इतके वेगवेगळे प्रकल्प चालू केलेत आणि ते उत्तमरित्या ते राबवत आहेत. तर आपण थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे काय काय प्रकल्प इथे राबवले जात आहेत. सर नमस्कार. नमस्ते. मला प्लीज सांगा की इथे आपण काय काय करतो आपल्या ग्रेप एम्बेसीमध्ये. ज्यामध्ये सगळ्यात पहिला प्रोजेक्ट म्हणजे आपला ग्रेप एम्बेसी, ज्यामध्ये आपण ग्रेप रूट खाली मिसळचा आनंद देत आहोत. ती पण एक सिंपलशी सुरुवात आहे. द्राक्षाचं शेत आहे आणि नाशिक फेमस आहे मिसळसाठी, आणि आमच्या दृष्टीने सोपं काय बनवण्यासाठी तर मिसळ, त्या दोन्हींचं कॉम्बिनेशन केलंय. आणि आमची 3री पिढी आहे जी शेतीमध्ये काम करते. मग त्यालाच धरून एक हे 10 गुंठ्याचं पॉली हाऊस केलेलं आहे. यामध्ये 5 गुंठ्यामध्ये आपण विविध प्रकारचे सॅलडचे प्रकार आहेत, त्यामध्ये लेटुसेस येतात, प्लस ग्रीन व्हेजीज आहेत, फ्रुटीज आहेत. इन हाऊस एकाच रूपमध्ये कंट्रोल टेम्परेचरमध्ये आपण उगवतो आणि फार्म टू टेबल तिथनं तयार करून इथे टेबलवरती सर्व करतो. सिंपल आणि छोटीशी सुरुवात आहे. म्हणजे असं समजा का त्या आमच्या प्रयोगाची टेस्टिंग आम्ही तुमच्यावर घेतोय. सरांचे जे प्रकल्प आहेत ते मी शूट केलेत, ते माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच. पण त्या प्रकल्पांबद्दल ते जेवढ्या डीपली सांगू शकतात तेवढं मी सांगू शकत नाही, म्हणून मी त्यांचा छोटासा इंटरव्ह्यू घेतोय. सर, मगाशी आम्ही ना एक ग्रेपचं ज्यूस प्यायलो, जे आम्हाला खूप वेगळं वाटलं. म्हणजे आतापर्यंत आम्ही बरेच ज्यूस वगैरे ट्राय केलेत, पण त्या ज्यूस बद्दल तुम्ही काय सांगाल? आपण जे ग्रेपचं ज्यूस बनवतो ही एक मेडिसिनल व्हरायटी आहे आणि ते इंडियन ब्रीड आहे. AR 516 म्हणून एक चांगली व्हरायटी, मेडिसिनल व्हॅल्यू असलेली, ज्याच्यामध्ये सीड असतं आणि सीड्स मध्ये खूप चांगले अँटीऑक्सिडंट असतात. ती रिअर व्हरायटी म्हणून आपण तिला. आपण तिची लागवड केलेली आणि तिच्यापासून जे द्राक्ष तयार होतात ते त्याचं ज्यूस आपण
म्हणजे जसंच्या तसं बनवतो. कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न टाकता ती Okay. शुगर ऍड न करता ॲज इट इज जसंच्या तसं सर्व करतो. ते ज्यूस प्यायला तुम्हाला इथेच यावं लागेल, हं. कारण ते इथेच बनतं आणि इथेच सर्व केलं जातं आणि आणि- सीझनल आहे. आणि ते जोपर्यंत- seasonal आहे. त्यामुळे त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की इथे भेट द्या. आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत इथे भेट देण्यासारख्या. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमधून कळतीलच. सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही you. इथे Thank you so आले, much. आमच्या जागेची शोभा वाढवली. तुमचे खूप खूप धन्यवाद. Thank you, sir. आमचं भाग्य आहे की हे सगळं आम्हाला बघायला मिळालं. थँक्यू. थँक्यू. माइक्रोवेव का शॉट है, आप लोग टेस्ट कीजिए, आपको कैसे लगते हैं? माइक्रोविंग शॉट. सब ग्रेप स्टार्ट है या हनी का सॉस है, ये इसमें डिप करके टेस्ट कीजिए. अच्छा, ओके. हे मस्टर्ड आहे, या हनी सॉसमध्ये डीप करायचं आणि याची मजा घ्यायची. चेरी टोमॅटो आणि त्याची इथे छान फार्मिंग सुद्धा केली आहे. हा एक त्यांचा एक वेगळा प्रकल्प आहे जो तुम्हाला ग्रेप एम्बेसीमध्ये बघायला मिळेल. इथलं वातावरण पण त्यांनी या सगळ्या झाडांना पूरक असं मेंटेन ठेवलं आहे. म्हणजे बाहेरचं वातावरण आणि इथलं वातावरण यात कमालीचा फरक आहे. या झाडांसाठी जेवढं टेम्परेचर गरजेचं आहे तेवढं त्यांनी मेंटेन ठेवलं आहे. विविध प्रकारची झाडं त्यांनी लावली आहेत. ह्या फळभाज्या आहेत सगळ्या की काय काय लेट्यूस आहेत, पार्सलेस आहेत. तुम्ही सांगा. हे सगळे आपले लेट्यूस आहेत, पार्सलेस आहेत, जे आपले टेबलवर आपण जे फूड देतो तुम्हाला सर्व करतो. जे सॅलेड वगैरे असतात ते सगळे इथूनच कट होतात आणि तुमच्या टेबलवर येतात. म्हणजे शेतापासून ताटापर्यंतची सर्व्हिस आहे. आमच्याकडे एक 25 टाईपचे मायक्रोग्रीन्स आहे. त्यामध्ये सनफ्लॉवर, मस्टर्ड, रॅडिश, मेथी, कस्तुरी मेथी असे 25 टाईप्स तुम्ही बघू शकता. आणि काय काय हवं हे सगळंच आहे. तुमची ऑर्डर यायला वेळ लागतोय, तुम्ही तोपर्यंत टेबल टेनिस खेळू शकता. मुलांसाठी प्ले एरिया आहे, मुलं इथे खेळू शकतात. आणि नंतर जेवण आल्यानंतर तुम्ही निवांतपणे आरामात जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. जितकी इथली मिसळ फेमस आहे तितकं तिथलं जेवणसुद्धा खूप टेस्टी आहे. आम्ही टेस्ट केलं आहे ते जेवण. तुम्हाला द्राक्ष विकत घ्यायची असतील तर ही सुद्धा इथे उपलब्ध आहेत. एक प्रसन्न वातावरणामध्ये संध्याकाळी इथे तुम्हाला खूप छान वाटेल. सगळ्या लाईट्स आहेत वर लागल्या आहेत त्या. संध्याकाळचा एम्बियन्स त्याला वेगळा आहे. छान ही म्युझिक सुंदर चालू आहे. एका रेस्टॉरंटमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आणि त्यापेक्षा जास्तच इथे आहेत. दोन दिवस नाशिकला जमेल तेवढं पण मनसोक्त फिरल्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला पुन्हा मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून. आय होप तुम्हाला आमची ही नाशिकची सहल आवडली असेल. यापुढे आपण जाणार आहोत इंदोरला. इंदोरची सफर मी तुम्हाला घडवून आणणार आहे, पण त्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नक्की करा. दीपकार नामा. नमस्कार, पुन्हा भेटूया इंदोरला.